बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक बातमी जाणून घेणार आहोत। 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये समता परिषदेचं जोडे मारो आंदोलन। शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांनी भुजबळांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे समता परिषद आक्रमक। संजय गायकवाड यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन। बारामतीमध्ये रोहित पवारांच्या ईडी कारवाई विरोधात शरद पवार गट आक्रमक। कार्यकर्त्यांकडून बांगड्या फोडत कारवाईचा निषेध व्यक्त। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये शरद पवार गटाचं घंटानाद आंदोलन। रोहित पवारांवरील ईडी चौकशीच्या निषेधार्थ सरकार विरोधात जोरदार निदर्शनं। पिंपरी चिंचवडमध्ये रोहित पवारांवरील ईडी कारवाई विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन। घंटानाद आंदोलन करत कारवाईचा निषेध। नंदुरबारमध्ये रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून घंटानाद आंदोलन। बीडमध्ये रोहित पवारांवरील ईडीच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन। आंदोलकांची भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी। रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात परभणीमध्ये शरद पवार गटाचं आंदोलन। जिल्हा कचेरीत घंटानाद आंदोलन। भाजप सरकार विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। बीडच्या परळीमध्ये ईडी विरोधात शरद पवार गट आक्रमक। उपविभागीय कार्यालयावर कार्यकर्त्यांकडून निदर्शनं। भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी। जळगावमध्ये रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ शरद पवार गटाचा रास्ता रोको आंदोलन। आकाशवाणी चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी। हिंगोलीमध्ये आमदार रोहित पवारांवरील ईडी कारवाई विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन। ईडी आणि भाजप विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते माजी नगरसेवक पवनराजे राळेभात यांचा भाजपमध्ये प्रवेश। राम शिंदेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं जरांगे पाटलांनी घेतलं दर्शन। पैठणमध्ये जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत। अंतरवाली सराटीमध्ये शेकडो शिक्षकांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांना वाढीव अनुदान मिळवून देण्यासाठी ही भेट घेण्यात आली। सरकारशी बोलून मार्ग काढण्याची ही मागणी। गडचिरोलीच्या सिरोंचामध्ये काँग्रेसचं आंदोलन। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदभरतीत घोटाळा झाल्याचा आरोप। संचालक मंडळावर कारवाई करून परीक्षा रद्द करण्याची मागणी। सरकारच्या अध्यादेशाचा ओबीसी समाजाकडून विरोध। अध्यादेश रद्द करावा, ओबीसी समाजाची मागणी। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघटनांचं आंदोलन। ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आंदोलकांचा आरोप। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी महासंघाचं आंदोलन। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला आंदोलकांचा विरोध। अजितदादांच्या बारामतीतील घराबाहेर ओबीसी संघटनांचं आंदोलन। ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आंदोलकांचा आरोप। धुळ्यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा मराठा आरक्षण अध्यादेशाला विरोध। समता परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर। बीडमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी संघटनांकडून आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। ओबीसी आरक्षणाला संरक्षण देण्याची मागणी। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशाला ओबीसी संघटनांचा विरोध। अहमदनगरच्या राहतामध्ये ओबीसींचा तहसील कार्यालयावर मोर्चा। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांचा विजापूर पंढरपूर मार्गावर रास्ता रोको। रक्त घ्या, पाणी द्या अशी मागणी घेऊन 65 गावचे ग्रामस्थ आक्रमक। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी। पंढरपूरमध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हिंदू मुस्लिम एकता मंचच्या वतीनं उपोषण। तहसील कार्यालय पंढरपूर या ठिकाणी आमरण उपोषण सुरू। उपोषणाला अनेक समाजाचा पाठिंबा। वाढवण बंदर विरोधात बंदरविरोधी संघर्ष समितीचा बोईसर इथल्या प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर मोर्चा। वरिष्ठ अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित नसल्यानं आंदोलनकर्ते आक्रमक। नाशिकच्या सटाण्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची आंदोलकांची मागणी। शेतकऱ्यांच्या केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। जळगावच्या भुसावळ बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला 1000 ते 1200 रुपयांचा दर, तर दुय्यम प्रतीच्या कांद्याला 600 ते 800 रुपये प्रति क्विंटलचा दर। लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। वाशिममध्ये बदलत्या हवामानामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी। नांदेडमध्ये कोथिंबीरीला 1 रुपये दर। संतप्त शेतकऱ्यांना 1.5 एकरवरील कोथिंबीर पिकावर जनावरं सोडली। लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। लातूरच्या आडत बाजारात तुरीला दर 1000 रुपये प्रति क्विंटलचा भाव, तर सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरूच। सोयाबीनला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये 1 एकर मिरची लागवडीतून 3 लाखांचं उत्पन्न। शेतकरी मोहनराव नरवाडेंकडून वेगवेगळ्या पिकाच्या लागवडीतून आर्थिक स्रोत वाढवण्याचं आवाहन।
परभणीमध्ये सोयाबीनची खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी, शहरात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची आमदार मेघना बोर्डीकर यांची मागणी. नांदेडमधील शेतकऱ्यांचा सूर्यफूल लागवडीकडे कल. सूर्यफूल रब्बी, खरीप आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात येणारं पीक असल्यानं लागवडीमध्ये वाढ. परभणीमध्ये शासनाकडून दुष्काळ सदृश स्थिती जाहीर, मात्र शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित, तर बँकांचाही कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा. गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ, हजारो शेतकऱ्यांना दिलासा. 15 फेब्रुवारीपर्यंत धान खरेदी सुरू राहणार. जळगावच्या अमळनेरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बाल साहित्य संमेलनाचं आयोजन. राज्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग. पियुष जाधव यांच्या हस्ते उद्घाटन, तर अध्यक्षस्थानी विद्यार्थी शुभम देशमुख यांची उपस्थिती. धाराशिव शहरात रन फॉर इक्वॅलिटी अंतर्गत स्त्री पुरुष समानता जनजागृती रॅली. डॉक्टर बापूजी साळुंखे विद्यालयाच्या वतीनं रॅलीचं आयोजन. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून सुरुवात. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार. बुलढाण्याच्या देऊळघाटात पाहणी करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचा संताप. सुशोभीकरण करण्यापेक्षा स्वच्छतागृह बांधा, ग्रामसेवकासह कर्मचाऱ्यांना खडसे. लातूर जिल्ह्यात 132 कोटींचा निधी खर्चाविना पडून. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधांसाठी देण्यात आलेला निधी खर्चाविना पडून खर्चात कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामपंचायतीची चौकशी होणार. भंडारा जिल्ह्यातील सरपेवाड्यात शंकरपटाचा कार्यक्रम संपन्न. युवा गर्जना प्रतिष्ठानच्या संस्थापकांची प्रमुख उपस्थिती. लातूरच्या वलांडीमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा जिल्ह्यातून तीव्र निषेध. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी उदगीर, निलंगा, निटूर आणि येरोळमध्ये नागरिकांची निदर्शनं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात. सिडको उड्डाणपुलावर कठड्याला धडक लागल्यानं मोठ्या प्रमाणात गॅस गळती. जालना रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प. काही तासांसाठी परिसरातील वीज पुरवठा खंडित. गोंदियाच्या तिरोडीमध्ये रेती वाहतूक करणारे 5 टिप्पर जप्त. अवैध मुरुम खोदकाम करणाऱ्या जेसीबी आणि ट्रॅक्टरवर कारवाई. ठाण्यामध्ये 95 लाखांचा गुटखा जप्त. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गुटखा तस्करी करणाऱ्या भरधाव वाहनावर कारवाई.